विठुराया, मला सासरी जायलाच हवं. मला बळ दे रे विठुराया. रखुमाई माते, मला शक्ती दे. विठ्ठल. सासरची खूप ओढ लागली रे. हे काय बी काय सांगतोस तू? हा, दगडी खांबामध्ये विठ्ठलाची मूर्ती आम्ही स्वतः ठेवली होती. बाहेर कशी काय आली? हा, अशी कशी बाहेर येईल ती? कुणी काढली? कोणाची माय व्यायली? आपोआप नाही, अहो ते आपोआप अशी कशी रा आपोआप येईल? काय बी थापा मारतोय रा. ए खरं सांग मला, कशी काय आली ती मूर्ती बाहेर? माफी असावी महाराज, पण तेच सांगतोय. अहो काल गावाकडे इतकं जोराचं वादळ पाऊस आला, असं वाटत होतं जगबुडी होते का काय. पण तिथं एक मुलगी आली, इठुराय इठुराय करत खांबावर तिनं कुदळीनं घाव आणलं. मग टिकाव घेतलं, त्यानं घाव आणलं आणि मग रगत हे पातूर डोकं आपटलं. हो, आणि मग इठुराया बाहेर आला ना, स्वतःहून बाहेर आला. जणू काय तो तिचा सखाच आहे. आणि मग त्या मुलीनं मूर्ती बी गाभाऱ्यात ठेवली. सखा सखा नाही नाही नाही. तुझा आम्ही बघतो हा. आणि इनामदारांना सांग आम्ही येतो भेटायला. जा. जी महाराज. महाराज, माझ्या मनात पाल चुकचुकायला लागली आहे. बाबू सखा म्हणाला. विठुरायाला सखा म्हणणारी फक्त एकच, सकू. तिचे कीन ती आली आहे. ती परत आली आहे, वापस आली. अरे बिनशक्तीच्या माकडा, गोबर तोंड्या, काय बी बघ करतो का रे? तो बाबू काय म्हणाला जणू तिचा सखा. ती सखा म्हणली असं म्हणाला का तो? नाही ना. कोणाला जरी ठाऊक नसलं तरी तुला आम्हाला ठाऊक आहेच ना. कशी येईल ती सखो? अरे गाडलंय तिला आपण, जमिनीत गाडलंय, खोलवर गाडलंय. कशी येणार ती? भुयार खोदून येणार का पिशाच बनून येणार? 8 वर्षापूर्वी झालंय ते. आणि कशी येईल ते सखो? जे कुणाला जमलं नाही ते सकूला जमत होतं. नाही, आता गाफी राहून चालणार नाही. ते बी खरंच आहे, बरोबर आहे तुझं. जागा त्या गावात जाऊन चौकशी करा. कुठून आलती ती पोरगी? कुणाशी बोलली, काय बोलली, कुठं राहत होती, कुठं गेली? एकदा का सापडली ती की गावावळून जीवच घेतो तिचा. मग कोणी का असे ना ते. अरे जा, माहिती काढा, जा. जी महाराज. यमुने, सखू अवस्था कार्यक्रम तिकडे सुरू होईल, पण या हळूबाईचं कधी आवरणार कोण जाणे. यमुने, यमुने, अगं आवरलं की नाही तुझं? आले आले रमाई, आले अगं आले. रमाई
अगं काय दिसतीयस तू? अगं माझी मोठी बहीणच वाटशी. केस पिकू लागलेत, बघतीयस ना? मोठी बहीण म्हणे. रमाई, अगं तुला ते शोभूनच दिसताय आणि तू नेहमीच छान दिसतेस. पण आजच्या दिवशी, सखू अवस्थेच्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर तेजबीज चढतं. हे मात्र खरं बोललीस तू. आज सखू अवसेला अख्खं गाव गोळा होणार. वर्षभरातला महत्वाचा दिवस. या दिवसाची तर मी रोज वाट बघत असते. चल निघायला हवं, चल. रमाई, अगं मी कशी दिसतीये? तुझी लेक शोभतीये ना? तू म्हणजे काय? तू मुळचीच सुंदर आहेस. झोपेतून उठून तुला नेलं ना तरी सुद्धा माझ्यापेक्षा सुंदरच दिसशील. रमाई, चल चल, बाबाजी महाराज आपली वाट बघत असतील. उगाच उशीर व्हायला नको ना. चल. पण काय ग, भाऊजी कुठे राहिले? भाऊजी, भाऊजी. अरे बापरे, वहिनीच्या हाका बोंबा मारायला लागलेत. मला निघायला हवं. हे काय, तू अजून तयार झाली नाहीस? नाही नको, अहो मी नाही येत. मला ना त्या सकू चेटकिणीची खूप भीती वाटते हो. अजूनही ती माझ्या स्वप्नात येते आणि विहिरीतून असं फेकून पाणी हौदात भरून दाखवते हो. नाही नाही नको, मी नाही येत. अगे चल गे, घाबरतेस कसली? अगं तिकडे ना फार मोठी दंगल असते बघा आज. चल काय चल, दंगल करून आल्यावर तुम्हा सगळ्यांना भुका लागतात, सगळे भूक भूक करतात. मी इथंच बरी आहे. आणि अजून विनू सुद्धा घरी यायचंय शेतावरून. आणि समजा चेटकीण माझ्याच मानगुटीवर येऊन बसली तर? नाही नाही नको. भाऊजी, मग मर चुलीत. तुला ना मौज बघायला मिळणारच नाही. आलो आलो वहिनी, चल येतो. हो ना, त्या चेटकिणीचा काय भरोसा? आता गावात, नंतर घरात आली तर? मी तर चुलीपाशीच बरी. इथं आलीच तर चुलीतलं लाकूड तरी आहे तिच्यावर उगारायला. भाऊजी. आलो 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 आलो. चला वहिनी, उगाच उशीर नको. चला चला. अरे दिगू, तू येतोयस ना? अरे सकू अवस्था आहे, चल ना. भाऊजी, डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं? वाघाच्या मिशीला कशाला ओढता? आणि नको ते बोलायची काय गरज होती? दिगू, तू तुझं सगळं काम आटपून घे.